हे उपघटक अभ्यासणार आहोत. येते लक्षात? कोणकोणत्या आर्थिक क्रिया आहेत किंवा कोणकोणते आर्थिक व्यवसाय आहेत? तर आर्थिक व्यवसाय मध्ये प्राथमिक क्रिया, त्यानंतर द्वितीयक आर्थिक क्रिया, तृतीयक आर्थिक क्रिया आणि चतुर्थक आर्थिक क्रिया किंवा याला व्यवसाय म्हणू शकतो आपण. साधं प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय आणि चतुर्थक व्यवसाय. तर अशा प्रकारे देखील आपण त्याला त्या ठिकाणी संबोधू शकतो. मग आता हे ज्या वेगवेगळ्या आर्थिक क्रिया आहेत त्या कशाच्या निकषावर पाडलेल्या आहेत हे लक्षात, किंवा आर्थिक व्यवसाय आहेत कोणकोणत्या निकषावरती त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपलं असं लक्षात येतं की वेगवेगळ्या आर्थिक क्रिया ज्या आहेत, वेगवेगळे व्यवसाय जे आहेत, हे व्यवसाय आपण त्यामध्ये कशा प्रकारे त्या ठिकाणी श्रम करतो किंवा कामाचं जे काही प्रकार आहे, कामाचं जे काही स्वरूप आहे त्यानुसार त्या ठिकाणी हे पडलेले आपल्याला आढळतात. पहिले जर आपण पाहिलं तर प्राथमिक व्यवसाय किंवा प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे नेमकं काय, कोण सांगेल मला? प्राथमिक व्यवसाय तुम्ही यापूर्वी देखील अभ्यासलेला आहे. प्राथमिक व्यवसाय कशाला म्हणायचं? आर्थिक किंवा अर्थशास्त्रामध्ये, भूगोलामध्ये तुम्ही हे सगळं अभ्यासलेलं आहे. काय एक कल्पना तुम्हाला काय त्या संदर्भात आहे? प्राथमिक व्यवसाय कोणत्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणायचं? कोण सांगेल? येईल का कुणाला सांगता? निसर्गापासून मिळणारे उत्पादन त्यात समावेश. निसर्गतः मिळणारे उत्पादन जे आहे त्याला साधारणपणे प्राथमिक व्यवसाय असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. बरं, आणखी एक जे याचे निकष त्या ठिकाणी लावले जातात. प्राथमिक म्हणजे काय, तर सर्वात अगोदर किंवा सर्वात प्रथम मानवाने हे व्यवसाय केलेले आहे म्हणून त्याला प्राथमिक व्यवसाय म्हणतात. आलं लक्षात? म्हणजे मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण पाहतो मानव साधारणपणे 20 दशलक्ष वर्षापूर्वी मानवाचा जन्म होण्याची प्रक्रिया सुरू झाली किंवा मानवाचं माकडाचं मानवात रूपांतर होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला इव्होल्युशन म्हटलं जातं. तर ही जी प्रक्रिया आहे ही 20 दशलक्ष वर्षापूर्वी त्या ठिकाणी सुरू झाली आणि साधारणपणे आजपासून 5 लाख वर्षापूर्वी पहिला मानव पृथ्वीवरती त्या ठिकाणी आलेला आपल्याला आढळतो, ज्याला होमोसेपियन म्हटलं जातं. मग जेव्हा मानव त्या ठिकाणी निर्माण झाला तेव्हा मानव निर्माण झाल्यानंतर तो त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा त्याला काय कशाचं पडलेलं असेल तर स्वतःच्या संरक्षणाचं आणि आपली उपजीविकेचं. येते लक्षात? अत्यंत प्रतिकूल अशा प्रकारचं जे पर्यावरण आहे, हवामान आहे, अतिशय थंड, हाडं झिजवणारी थंडी असेल, हाडं गोठवणारी थंडी असेल, प्रचंड उष्णता असेल, असणारं सूर्यापासून असणारं तापमान असेल उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यात पडणारा पाऊस असेल, या सर्वांपासून स्वतःचं संरक्षण करणं हा एक घटक आणि या सर्व घटकांमध्ये किंवा या सर्व वातावरणामध्ये स्वतःची उपजीविका भागवणं यासाठी उदरनिर्वाह करणं हा त्याच्या पुढे पडणारे हे 2 प्रश्न त्या ठिकाणी होते. आणि म्हणून पहिला प्रश्न त्याने साधारणपणे गुहा असतील किंवा त्या ठिकाणी असणारे झाडाचे मोठमोठ्या ढोले असतील किंवा आणखी मोठमोठे दगड असतील याच्या निवाऱ्याला राहून त्याने त्या ठिकाणी स्वतःचं संरक्षण केलेलं आहे आणि उपजीविकेसाठी त्याने त्या ठिकाणी जी कामं केली त्याला त्या ठिकाणी व्यवसाय असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. आणि म्हणूनच मानवाने सर्वात प्रथम जे व्यवसाय त्या ठिकाणी केले त्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असं म्हटलं जातं. येते लक्षात? हे काळाची सिक्वेन्स त्यामध्ये त्या ठिकाणी काळानुसार आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. सर्वात प्रथम जे व्यवसाय केले त्याला प्राथमिक व्यवसाय असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा घटक जर आपण पाहिला तर दुसरा घटक म्हणजे द्वितीयक व्यवसाय. आता प्राथमिक घटक जे आहेत हे प्राथमिक घटक हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून असतात. कोणकोणते व्यवसाय असतात प्राथमिक घटकात? कोणाला सांगता येईल? प्राथमिक व्यवसाय वन उद्योग. कोणते? वन उद्योग. प्राथमिक व्यवसायामध्ये कोणकोणते व्यवसाय असतात किंवा प्राथमिक व्यवसायात कोणकोणते व्यवसायांचा समावेश होतो? शेती, पशुपालन, आणखी मासेमारी. व्हेरी गुड. आणखी खाणकाम. पुढे वन उद्योग. व्हेरी गुड. शेती. तर अशा प्रकारे हे वेगवेगळे व्यवसाय जे आहेत हे व्यवसाय त्या ठिकाणी प्राथमिक व्यवसायामध्ये त्यांचा समावेश होतो. थोडक्यात काय की जे व्यवसाय पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहेत, येते लक्षात? पूर्णतः निसर्गावरती अवलंबून असणारे जे व्यवसाय आहेत याला त्या ठिकाणी प्राथमिक व्यवसाय असं म्हटलं जातं. येते लक्षात तुमच्या? प्राथमिक व्यवसाय म्हणजे नेमकं काय की जे व्यवसाय
पूर्णतः निसर्गावरती अवलंबून आहेत. मग आता तुम्ही पहा, पूर्वी म्हणजे अगदी त्या काळापासून आपण पाहूया, म्हणजे जेव्हा मानव अश्मयुगीन कालखंडात वगैरे होता तेव्हा मग त्याने काय केलं, तो जंगलात जेव्हा भटकू लागला, जंगलात जेव्हा भटकत होता तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की अरण्यामध्ये भटकताना काही फळं त्या ठिकाणी त्याला झाडाखाली पडलेली आढळली, ती फळं त्यांनी खाल्ली, किंवा काही वेगवेगळी कंद जे आहेत, झाडाचे वेगवेगळे कंद त्यांनी त्या ठिकाणी केले, किंवा कंदमुळं जे आहेत ती त्याला त्या ठिकाणी सापडली, काही फळ असतील, काही भाज्या असतील वेगवेगळ्या प्रकारच्या, हे खाऊन त्यांनी त्याचा चरितार्थ त्या ठिकाणी चालवला किंवा त्याचा उदरनिर्वाह त्याने चालवला. आणि म्हणून अशा प्रकारे जंगलातील पदार्थ गोळा करणं, याला वन्य पदार्थ संकलन असाही व्यवसाय त्या ठिकाणी आहे. तो व्यवसाय त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी केला. व्यवसाय म्हणजे उदरनिर्वाहासाठी त्याने ती गोष्ट त्या ठिकाणी सुरू केल्या. नंतर नंतर हळूहळू त्या ठिकाणी जंगलातील वेगवेगळे प्राणी असतील, वेगवेगळे पशु पक्षी असतील, हे त्याच्या संपर्कामध्ये आले. काही प्राणी अत्यंत हिंस्र होते, हिंस्र प्राणी त्याच्यावरती अटॅक करत होते, आणि मग हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी किंवा काही प्राणी जे आहेत ते प्राणी त्याला चांगले वाटू लागले, मग त्याची मदत त्यांनी त्या ठिकाणी घेतली, किंवा त्या प्राण्यांच्या सहवासात तो राहण्याचा प्रयत्न करू लागला. आणि अशा प्रकारे ते प्राणी जे आहेत ते माणसाळले गेले, माणसाच्या संपर्कात त्या ठिकाणी राहू लागले, आणि तेच आजचे आपले पाळीव प्राणी आहेत. येते लक्षात, हे पाळीव प्राणी देखील काही काळापूर्वी हे जंगली प्राणी होते. म्हणजे त्या ठिकाणी आपण अनेक वेगवेगळे प्राणी, पाळीव प्राणी त्या ठिकाणी पाळतो. यामध्ये बैल असेल, त्यानंतर गाय असेल, मेंढी असेल, शेळी असेल, कुत्रा असेल, मांजर असेल, हे सगळे प्राणी त्यांनी त्या ठिकाणी पाळलेले आहेत. आणि मग जसं जसं त्याच्या लक्षात आलं की हे प्राणी आपल्याला वेगवेगळ्या उपयोगासाठी त्या ठिकाणी येऊ शकतात, गायीपासून दूध काढणं असेल, किंवा आणखी वेगवेगळे प्राणी, बकरे असतील, शेळ्या असतील, यांच्यापासून देखील त्यांनी काही वेगवेगळ्या लोकरीसाठी, वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांनी त्या ठिकाणी पालन, त्या पशूंचं पालन त्या ठिकाणी केलं. नंतर त्याच्या असं लक्षात आलं की काही जे प्राणी आहेत, हिंस्र प्राणी, ते आपण मारू शकतो, किंवा काही प्राणी जे आहेत, हरिण वगैरे, हे काही पाळू शकणार नाही किंवा आपल्याला पाळता येणार नाही, कारण त्यांना गती आहे, अनेक वेगवेगळ्या गोष्टी, त्यांची शिकार त्याने त्या ठिकाणी केली, आणि त्यांच्यापासून अन्न जे आहे किंवा मांस आहे ते मांस खाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. त्याला शिकार असं त्या ठिकाणी म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे वन्य पदार्थ संकलन, पशुपालन, शिकार, त्यानंतर हळूहळू त्या ठिकाणी जसा जसा मानव त्या ठिकाणी प्रगत प्रगत होत गेला, तसं तसं त्यांनी पुढे पुढे एक एक व्यवसाय त्या ठिकाणी त्याच्यात सुरू केले. आणि मग अगदी शेवटी जर आपण पाहिलं तर या दरम्यानच्या काळात जेव्हा नदीच्या आसपास त्या ठिकाणी तो जात असे, जलाशयाच्या आसपास त्या ठिकाणी जात होता, तेव्हा त्याला असं लक्षात आलं की यामध्ये त्या ठिकाणी मासे असतात वेगवेगळे, हे माशांचं अन्न देखील आपण त्या ठिकाणी खाऊ शकतो, आणि त्याद्वारे त्यांनी त्या ठिकाणी मासेमारी करायला सुरुवात केली. म्हणजे अशा प्रकारे मासेमारी त्या ठिकाणी त्यांनी सुरू केली. काही मौल्यवान खनिजं त्याला त्या ठिकाणी सापडली वेगवेगळी. मग जर आपण पाहिलं तर आजही अनेक वेगवेगळ्या गुहांमध्ये काही खनिजं त्या ठिकाणी सापडलेली आपल्याला आढळतात, किंवा वेगवेगळे जे काही धातू आहेत त्याचा वापर मानवाने त्या ठिकाणी केलेला आहे. आणि मग अशा मौल्यवान धातूंचा वापर त्यांनी त्या ठिकाणी केला, आणि खाणकामासारखे व्यवसाय जो आहे तो त्या ठिकाणी विकसित झालेला आपल्याला आढळतो. म्हणजे अशा प्रकारे मानवाने हे वेगवेगळे व्यवसाय जे आहेत ते त्या ठिकाणी केले. प्राथमिक व्यवसायामध्येच, आणि सगळ्यात शेवटी खाणकामानंतर जर आपण पाहिलं तर त्याचं असं लक्षात आलं, म्हणजे दरम्यानच्या कालखंडामध्ये त्याच्या फिरता फिरता असं लक्षात आलं जंगलामध्ये की एका ठिकाणावरून दुसरीकडे तो जात होता, दुसरीकडून तिसरीकडे जात होता, तिसरीकडून चौथीकडे जात होता, आणि चौथीकडून पुन्हा पहिल्या ज्या ठिकाणी तो बसलेला होता त्या अशा गुहेच्या भागामध्ये तो येत असत. अशा प्रकारे चक्राकार गतीने त्याचं भ्रमण जंगलातून त्या ठिकाणी चाललेलं होतं. चाललेलं असताना त्याचं असं लक्षात आलं की पूर्वी जेव्हा आपण या ठिकाणी होतो तिथे काही वेगवेगळी फळं आपण खाल्लेली होती, त्या फळांच्या बिया इथे इकडे तिकडे आपण फेकल्या होत्या, आणि तिथेच नेमकं काही ज्या बिया आहेत या बिया त्या ठिकाणी टाकल्या, बियांपासून रोपं निर्माण झाली, आणि रोपं काही मोठमोठी झाल्यानंतर त्या रोपांना फुलं येऊन तशाच प्रकारची फळं जी आपण पूर्वी खाल्ली होती ती त्याला त्या ठिकाणी त्या झाडांवरती, त्या रोपांवरती, त्या वृक्षांवरती आढळली. आणि त्याच्या असं लक्षात आलं की जेव्हा आपण फळं खातो, या फळांच्या गोल गरगरीत बिया आहेत, या बिया आपण मातीत टाकल्या तर त्यापासून रोपं तयार होतात, रोपं मोठी होतात, आणि त्याला पुन्हा तशीच फळं त्या ठिकाणी येतात. आणि मग हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने मात्र मग ते रोपं वाढण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात, मग मृदा, पाणी, उत्तम हवामान, या गोष्टी त्या ठिकाणी आवश्यक असतात. आणि मग त्या शोधून ज्या भागामध्ये त्या गोष्टी आहेत, मुबलक आहेत, अशा प्रदेशामध्ये त्याने स्थलांतरित केली, आणि मग तो तिथेच त्या ठिकाणी स्थायिक झालेला आपल्याला आढळतो. येते लक्षात? शेतीचा शोध आजपासून 10,000 वर्षापूर्वी त्या ठिकाणी लागलेला आहे, आणि 10,000 वर्षापूर्वी मानवाचं भटकं जीवन त्या ठिकाणी समाप्त झालं, आणि तो स्थिर त्या ठिकाणी झालेला आहे, किंवा त्याच्या जीवनात एक प्रकारची स्थिरता आलेली आपल्याला आढळते. म्हणजे अशा प्रकारे
जर आपण पाहिलं तर मानवाचं जीवन स्थिर होण्यामध्ये शेतीचा अत्यंत मोठा वाटा आहे, किंवा मानवाचं भटकं जीवनाला जे स्थैर्यता प्राप्त झाली ती केवळ शेतीमुळे निर्माण झालेली आपल्याला आढळते. आणि म्हणून आज जर आपण पाहिलं तर मोहेंजोदडो असेल किंवा सिंधू संस्कृती असेल, मेसोपोटेमियन संस्कृती असेल, बॅबिलोनियन संस्कृती असेल, इजिप्शियन संस्कृती असेल, या सर्व संस्कृत्या नद्यांच्या काठी विकसित झालेल्या आपल्याला आढळतात. येतं लक्षात? म्हणून कशामुळे तर तिथं शेतीसाठी आवश्यक गोष्ट जी होती मृदा, त्यानंतर मुबलक पाणी पुरवठा, चांगलं हवामान, आणि या सगळ्या गोष्टी उपस्थित होत्या, म्हणून मानव त्या ठिकाणी वस्ती त्यांनी परमनंट केली आणि तिथं शेतीचा विकास झालेला आपल्याला आढळतो. शेतीचा विकास झाल्यामुळे संस्कृतीचा विकास त्या ठिकाणी घडून आलेला आपल्याला आढळतो. म्हणजे अशा प्रकारे प्राथमिक क्रिया ज्या आहेत, प्राथमिक व्यवसाय जे आहेत, हे व्यवसाय पूर्णतः निसर्गावरती अवलंबून आहेत आणि त्या पद्धतीनं हे व्यवसाय त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर दुसरे व्यवसाय जर आपण पाहिले तर द्वितीयक व्यवसाय. आता द्वितीयक व्यवसाय म्हणजे काय, कोण सांगते? शेतीमधून प्रथम श्रेणी शेतीमधून मिळणारे उत्पादन. शेतीमधून मिळणारे उत्पादन. प्राथमिक व्यवसायातून येणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून जास्तीत जास्त उत्पादन घेणाऱ्या वस्तू निर्माण करणे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, याला द्वितीयक व्यवसाय. द्वितीय व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ पाहूया आपण. समजा शेतीतून जेव्हा आपण पीक घेतो शेतीतून, तेव्हा शेतीमधून आपण त्या ठिकाणी कापसाचं उत्पादन घेतलं. येते लक्षात? कापसाचं उत्पादन घेतल्यानंतर कापूस जे आहेत ते कापूस वेगवेगळ्या प्रकारच्या कारखान्यामध्ये त्या ठिकाणी पाठवले आणि त्या कारखान्यामधून त्या ठिकाणी कापूस कारखान्यामध्ये पाठवल्यानंतर त्यावरती प्रक्रिया केली जाते. येते लक्षात? शेतीतून येणारा कच्चा माल आहे, किंवा थोडक्यात प्राथमिक व्यवसायातून येणारा कच्चा माल जो आहे, या कच्च्या मालावरती प्रक्रिया केली जाते. ज्या यामध्ये किंवा ज्या उद्योगामध्ये त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते, अशा आर्थिक व्यवसायाला उद्योग किंवा द्वितीयक श्रेणीचे व्यवसाय असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. येते लक्षात? मग हे उद्योग जे आहेत, साखर कारखाने असतील, उदाहरणार्थ आपण ऊस पिकवतो, ऊसापासून साखर तयार केली जाते. येते लक्षात? तर ही साखर तयार केली जाते, म्हणजे साखर तयार करण्याची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया त्याला त्या ठिकाणी द्वितीयक श्रेणीचे व्यवसाय असं म्हटलं जातं, किंवा आर्थिक व्यवसाय त्या ठिकाणी असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने प्राथमिक व्यवसायातील जो पक्का माल असतो, या पक्क्या मालावरती प्रक्रिया करण्याचे जे व्यवसाय आहेत, यांना द्वितीयक व्यवसाय असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. येतं लक्षात? तर अशा प्रकारे हे द्वितीयक व्यवसाय जर आपण पाहिले तर याच्यामध्ये प्रोसेसिंग, मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोसेसिंग हा घटक त्या ठिकाणी महत्वाचा मानला जातो. उदाहरणार्थ त्या ठिकाणी खाणकामातून जर सोन्यासारखा धातू त्या ठिकाणी येत असेल, तर त्या धातूपासून एकसंघ अशा प्रकारचं त्या ठिकाणी काहीतरी बनवणं. येते लक्षात? मग हे जे काही घटक आहेत ते बनवणं, किंवा धातूपासून काही वेगवेगळ्या जे पितळ असतील किंवा वेगवेगळ्या स्टीलचे काही भांडे असतील, काही फ्रेम्स असतील वेगवेगळ्या, तर हे बनवणं याला त्या ठिकाणी द्वितीयक व्यवसाय असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. ज्यावरती प्रक्रिया केली जाते. येते लक्षात? द्वितीयक व्यवसाय म्हणजे काय, मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रक्रिया केली जाते त्याच्यावरती. तर अशा प्रकारची ही जी काही व्यवसाय आहे त्याला द्वितीयक श्रेणीचे व्यवसाय असं म्हटले जाते. द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये वस्तू निर्माण करणं किंवा कृषी मालावरती कृषी माल जे आहे त्या कृषी मालावरती त्या ठिकाणी प्रक्रिया करणं, अशा पद्धतीच्या गोष्टींचा समावेश त्या ठिकाणी झालेला आपल्याला आढळतो. तर अशा पद्धतीने या द्वितीयक व्यवसाय त्या ठिकाणी असलेले आपल्याला आढळतात. तृतीयक व्यवसाय जर आपण पाहिले तर तृतीयक व्यवसायामध्ये वेगवेगळ्या सेवा ज्या आहेत या सेवांचा समावेश झालेला आपल्याला आढळतो. मग कोणकोणत्या सेवा? तर प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर वाणिज्य सेवा असतील, वाहतूक संदेशवहन सेवा असतील, मनोरंजनाच्या सेवा असतील, किंवा वाहतुकीच्या सेवा असतील, वेगवेगळ्या प्रशासकीय सेवा असतील, तर या सर्व सेवांचा समावेश या तृतीयक श्रेणीच्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी झालेला आपल्याला आढळतो. याबरोबरच चतुर्थक आर्थिक क्रिया जर आपण पाहिल्या तर ह्या अत्यंत स्किल्ड अशा प्रकारच्या त्या ठिकाणी असतात. येते लक्षात? या स्किल्ड म्हणजे नेमकं काय, किंवा अत्यंत ज्ञानावरती आधारित असणाऱ्या विशेष अशा प्रकारचे जे व्यवसाय आहेत, या व्यवसायांना त्या ठिकाणी चतुर्थक आर्थिक क्रिया किंवा चतुर्थक व्यवसाय असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर यामध्ये अनेक वेगवेगळे क्षेत्र त्या ठिकाणी असलेले आपल्याला आढळतात. मग यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर्स असतील, किंवा वकील असतील, किंवा IT इंजिनियर्स असतील, अशा प्रकारचे जे स्किल्ड लोक आहेत, येते लक्षात? स्किल्ड लोक आहेत,
यांचा समावेश त्यामध्ये झालेला आपल्याला आढळतो. त्याला चतुर्थक आर्थिक क्रिया किंवा चतुर्थक व्यवसाय असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. येते लक्षात? तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आर्थिक क्रिया जर आपण पाहिल्या तर यांचा हा समावेश त्या ठिकाणी होतो. या आर्थिक क्रिया या प्रकरणामध्ये आपण पहिला घटक अभ्यासणार आहोत तो म्हणजे प्राथमिक आर्थिक क्रिया किंवा प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय, त्यानंतर दुसरा द्वितीय श्रेणीचे व्यवसाय, तृतीय श्रेणीचे व्यवसाय आणि चतुर्थक श्रेणीचे व्यवसाय. प्रायमरी ऍक्टिव्हिटीज, सेकंडरी ऍक्टिव्हिटीज, टर्शरी ऍक्टिव्हिटीज आणि क्वार्टरनरी ऍक्टिव्हिटीज असं त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं. असे 4 घटक आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. आलं लक्षात? समजतंय तुम्हाला सर्वांना? समजतंय का? हो सर. ठीक आहे. मग आपण आता यातील प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय जे आहेत ते याच्याकडे थोडस पाहूया. ओके. आता एकूणच जर आपण पाहिलं, मी तुम्हाला मग सांगितलं की जेव्हा मानव जो होता तो भटक्या स्थितीमध्ये होता किंवा त्याचं जीवन तो भटक्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जगत होता, तेव्हा त्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला अनेक वेगवेगळे व्यवसाय त्या ठिकाणी त्याला करावे लागले. या व्यवसायांनाच किंवा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी ज्या क्रिया प्रक्रिया केल्या याला त्या ठिकाणी आर्थिक क्रिया असं म्हटलं जातं. येते लक्षात? आर्थिक क्रिया म्हणजे असं काही वेगळं नाही. आर्थिक क्रिया म्हणजे आर्थिक व्यवसाय. ज्या गोष्टी मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी, पोट भरण्यासाठी ज्या गोष्टी मानव करतो त्याला आर्थिक क्रिया असं म्हणू शकतो. अतिशय सोपी व्याख्या आपण त्या ठिकाणी करू शकतो. किंवा या ठिकाणी आर्थिक व्यवसायाची क्रियांची किंवा आर्थिक व्यवसायांची व्याख्या त्या ठिकाणी दिलेली आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मानव विविध प्रयत्न करतो. याला आर्थिक क्रिया असे म्हणतात. येते लक्षात? आर्थिक क्रिया म्हणजे काय की या 3 गोष्टी पूर्ण करण्यासाठी, मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मानव ज्या वेगवेगळ्या क्रिया करतो, वेगवेगळे प्रयत्न करतो, वेगवेगळे व्यवसाय त्या ठिकाणी करतो, यालाच त्या ठिकाणी आर्थिक क्रिया असं म्हटलं जातं. आर्थिक क्रिया जर आपण पाहिलं तर हे अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी आहे. हे कशासाठी? हे प्रामुख्याने एखाद्या प्रदेशातील निसर्ग अशा प्रकारचा आहे किंवा त्या प्रदेशामध्ये कोणकोणत्या साधन संपत्ती आहेत, या साधन संपत्ती आणि मानवाची बुद्धिमत्ता या दोन्हीच्या जोरावरती त्या ठिकाणी त्या क्रिया ज्या आहेत या विकसित झालेल्या आहेत. आणि म्हणून असं म्हटलं जातं की पृथ्वीवरील विविध प्रदेशातील आर्थिक क्रिया म्हणजे मानवाची क्षमता, याचं लक्षात, मानवाची क्षमता आणि पर्यावरण यांच्या या परस्पर क्रियांचे प्रतीक आहे. याचं लक्षात. कोणत्या भागामध्ये कशा प्रकारे त्या ठिकाणी त्या आहेत व्यवसाय निर्माण होऊ शकतात, तर याच्यामध्ये मानवाची बुद्धिमत्ता आणि त्या ठिकाणी असणारे नैसर्गिक साधन संपत्ती या 2 गोष्टी ज्या आहेत या अत्यंत महत्वाच्या त्या ठिकाणी मानल्या जातात. नैसर्गिक साधन संपत्ती आणि तिथे असणारी मानवाची बुद्धिमत्ता, त्या ठिकाणी असणारी बुद्धिमत्ता, यामुळे त्या ठिकाणी वेगवेगळे व्यवसाय विकसित झालेले आपल्याला आढळतात. आणि म्हणूनच जगातील वेगवेगळे प्रदेश जर आपण पाहिले तर ते आर्थिकदृष्ट्या विकसित किंवा मागास असलेले आपल्याला आढळतात. याचं कारण त्या ठिकाणी असणारी नैसर्गिक साधन संपत्ती किंवा त्या ठिकाणी असणारे मानवी बुद्धिमत्ता, मानव यांच्यामधील असणारे जे काही कोऑर्डिनेशन असे आहे हे त्या ठिकाणी महत्वाचं ठरतं. आणि त्यामुळेच त्या ठिकाणी तो प्रदेश एकतर विकसित त्या ठिकाणी, उदाहरणार्थ अमेरिकेसारखा देश जर आपण पाहिला तर अनेक गोष्टींवरती आणि आघाडीवरती तो त्या ठिकाणी विकसित असलेला आपल्याला आढळतो. कारण त्या ठिकाणी मानवी मनुष्यबळ, ह्युमन रिसोर्सेस आणि नॅचरल रिसोर्सेस ज्याला म्हटलं जातं याचा अत्यंत चांगल्या प्रकारे वापर केलेला आहे. आणि म्हणून हा देश विकसित देश म्हणून त्याची गणना त्या ठिकाणी केली जाते. याउलट भूतान असेल किंवा इथिओपिया असेल यासारखे देश जर आपण पाहिले तर या ठिकाणी मानवी साधन संपत्ती देखील तेवढीशी तुल्यबळ नाहीये किंवा त्या ठिकाणी असणारी नैसर्गिक साधन संपत्ती देखील त्या ठिकाणी पुरेशी नाहीये. आणि म्हणून या देशांची गणना मागास देशांमध्ये झालेली आपल्याला आढळते. येते लक्षात. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे जे देश आहेत, वेगवेगळे प्रदेश आहेत, हे प्रदेश आर्थिक दृष्ट्या विकसित आहेत किंवा अविकसित आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही साधन संपत्ती आणि मानवी साधन संपत्ती आहे, साधन संपत्तीचे 2 प्रकार पडतात. एक मानवी साधन संपत्ती आणि दुसरं नैसर्गिक साधन संपत्ती. तर या दोन्ही साधन संपत्ती जर तुल्यबळ असतील, सारख्या असतील, समान असतील, चांगल्या प्रकारे असतील किंवा ऑप्टिमम असतील तर तो देश त्या ठिकाणी विकसित झालेला असलेला आपल्याला आढळतो. आणि म्हणून जगात अनेक वेगवेगळे देश त्या ठिकाणी आपल्याला आढळतात जिथे सर्वच आर्थिक क्रिया केल्या जात नाहीत. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं, उदाहरणार्थ
इंग्लंडमधील युरोपमधील इंग्लंड या देशामध्ये तुम्ही जर गेलात तर इथे फक्त 3% लोक जे आहेत हे शेतीवरती त्या ठिकाणी अवलंबून आहेत किंवा शेतीवरती त्या ठिकाणी असलेले आपल्याला आढळतात. या उलट युरोपमध्ये सॉरी अमेरिकेमध्ये तुम्ही युएसए मध्ये तुम्ही जर गेलात तर युएसए मध्ये देखील त्या ठिकाणी 3% ते 2% लोक जे आहेत ही फक्त शेतीवरती अवलंबून असलेले आपल्याला आढळतात. तर भारतात तुम्ही आला तर भारतामध्ये तुमच्या असं लक्षात येईल आजही 65% लोक जे आहेत 65 ते 70% लोक जे आहेत हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या शेतीवरती अवलंबून असलेले आपल्याला आढळतात. आणि म्हणून हे जे तुम्हाला सांगितलं आताच की पृथ्वीवरील विविध प्रदेशातील आर्थिक क्रिया म्हणजे मानवाची क्षमता आणि पर्यावरण यांच्यातील परस्पर क्रियांचं प्रतीक आहे. येते लक्षात. याचं कारण त्या ठिकाणी उद्योगाला पोषक वातावरण होतं म्हणून उद्योग त्या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याकडे शेतीला चांगलं पोषक वातावरण आहे आणि म्हणून आपल्याकडे शेती मोठ्या प्रमाणामध्ये विकसित आहे. उद्योग अजून तेवढ्या प्रमाणामध्ये विकसित झालेले नाहीत. येते लक्षात. म्हणून अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रदेशात जी साधन संपत्ती आहे त्या साधन संपत्तीचा योग्य ते वापर करून त्या ठिकाणी व्यवसाय शेतीसारखे व्यवसाय असेल किंवा वेगवेगळे व्यवसाय आहेत ते विकसित झालेले आपल्याला आढळतात. येते लक्षात. आता व्यवसायांचे किंवा आर्थिक क्रियांचे वेगवेगळे प्रकार पडतात. यातील पहिली आर्थिक क्रिया आहे प्राथमिक श्रेणीची आर्थिक क्रिया किंवा प्रथम श्रेणीची आर्थिक क्रिया किंवा प्राथमिक क्रिया प्राथमिक व्यवसाय अशा अनेक वेगवेगळ्या नावाने त्या ठिकाणी ओळखलं जातं. यामध्ये अनेक वेगवेगळे व्यवसाय जे आहेत मग शिकार, त्यानंतर पशुपालन, त्यानंतर वन्य पदार्थ संकलन किंवा यालाच वन्य पदार्थ संकलन म्हणजे काय फळे कंदमुळे गोळा करणं जंगलामध्ये जे काही राळ डिंक मध काय जे पदार्थ मिळतात हे पदार्थ गोळा करणं याला त्या ठिकाणी वन्य पदार्थ संकलन असं म्हटलं जातं. त्यानंतर पशुपालन हा व्यवसाय त्या ठिकाणी असलेला आपल्याला मिळतो. नंतर वन्य उद्योग वन उद्योग म्हणजे काय याला त्या ठिकाणी हे म्हणू शकतो आपण वन उद्योग म्हणजे जंगल तोड. तर हा जो व्यवसाय त्या ठिकाणी असलेला आपल्याला आढळतो. कृषी शेती आणि खाणकाम सारखे व्यवसाय चुकलेला आहे. खाणकाम यासारखे व्यवसाय त्या ठिकाणी असलेले आपल्याला आढळतात. तर अशा प्रकारे यामध्ये जर आपण पाहिलं तर मासेमारी हा एक घटक त्या ठिकाणी मासेमारी आहे. तर यासारखे वेगवेगळे व्यवसाय त्या ठिकाणी असलेले आपल्याला आढळतात. या व्यवसायांचा समावेश प्राथमिक क्रियामध्ये किंवा प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायामध्ये झालेला आपल्याला आढळतो. हे सगळे व्यवसाय जे आहेत ते पूर्णतः निसर्गावरती अवलंबून आहेत. पशुपालन निसर्गावरती अवलंबून आहे. वन उद्योग निसर्गावरती अवलंबून आहे. शेती निसर्गावर अवलंबून आहे. मासेमारी निसर्गावरती अवलंबून आहे. म्हणजे अशा प्रकारे निसर्गातील घटक जे आहेत ते आहे तसेच त्या ठिकाणी आपण गोळा करतो. त्याच्यामध्ये फारसं काही आपण आपलं टेक्नॉलॉजी त्यामध्ये त्या ठिकाणी वापरत नाही. तर निसर्गातील जे घटक त्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी गोळा करतो आणि त्यावरती प्रक्रिया पुढे जाऊन त्यावरती प्रक्रिया होते. तर ही पहिली जी पायरी आहे पहिली जी टप्पे आहे तर निसर्गातील वेगवेगळ्या साधनांचा वापर तसा त्या ठिकाणी केला जातो. याला प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय असे म्हटले जातात. सगळ्यात प्रथम मानवाने हे व्यवसाय केले म्हणून याला प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. यानंतर द्वितीय श्रेणीचे व्यवसाय. द्वितीय श्रेणीचे व्यवसाय जर आपण पाहिले तर द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये प्राथमिक श्रेणीतील जे वेगवेगळे व्यवसाय आहेत यावरती प्रक्रिया केली जाते आणि त्यापासून वस्तू निर्माण केल्या जातात. कृषी मालावरती प्रक्रिया केली जाते. याला द्वितीय श्रेणीचे व्यवसाय असं म्हटलं जातं. मग काय आहे यामध्ये वस्तू निर्माण होते. उदाहरणार्थ जंगलातील काही वेगवेगळे घटक आहेत. जंगलातील लाकूड त्या ठिकाणी तोडून आणलं तर हे लाकूड तोडून आणल्यावरती त्यापासून फर्निचर तयार करणं येते लक्षात. तर हे वस्तू निर्माण उद्योग आहेत. फर्निचर तयार करणं याला त्या ठिकाणी हे म्हटलं जातं. म्हणजे हा उद्योग त्या ठिकाणी द्वितीय श्रेणीचा व्यवसाय होऊ शकेल. किंवा पशुपालनामधून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दुधाचं उत्पादन झालं तर दुधापासून पनीर तयार करणं तूप तयार करणं त्यानंतर खवा तयार करणं असे वेगवेगळे जे प्रक्रिया आहेत त्यावरती प्रक्रिया केली जाते आणि ते आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवलं जातं. उदाहरणार्थ अमूल डेअरी तुम्ही जर पाहिलं अमूलचे पदार्थ उत्पादन जर आपण पाहिले किंवा रामदेव बाबांचं पतंजली योग समूह
पतंजली उद्योग समूह जर आपण पाहिलं तर अनेक वेगवेगळ्या घटकांवरती त्या ठिकाणी प्रक्रिया केली जाते आणि ही प्रक्रिया करून आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवलं जातं. तर अशा प्रकारे हे वस्तू निर्माण उद्योग त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर कृषी मालावरती प्रक्रिया. आता कृषी माल जर आपण पाहिला शेतीतून वेगवेगळ्या मालाचं त्या ठिकाणी उत्पादन होतं. फळपिके आहेत, या फळपिकांवरती उत्पादन प्रक्रिया केली जाते. उदाहरणार्थ अंजीर सारखं पीक जर तुम्ही घेतलं तर अंजिरावरती त्या ठिकाणी ट्राय करून ते त्याचे ड्राय अंजीर त्या ठिकाणी तयार केले जातात. द्राक्ष तुम्ही जर घेतलं त्यावरून बेदाणा उद्योग त्या ठिकाणी असेल किंवा अशा अनेक वेगवेगळ्या प्रक्रिया त्यावरती त्या ठिकाणी केली जाते आणि त्यावरून पक्का माल त्या ठिकाणी तयार केला जातो. किंवा ऊस असेल, ऊसापासून साखर निर्मिती, कापसापासून सुती वस्त्रोद्योग. तर अशा प्रकारे वेगवेगळे जे काही उद्योग त्या ठिकाणी केले जातात हे उद्योग अत्यंत महत्वाचे त्या ठिकाणी असलेले आपल्याला आढळतात. त्यापासून जे उद्योग जे आहेत किंवा हे प्रक्रिया ज्या आहेत त्या प्रक्रिया त्या ठिकाणी त्यावरती केल्या जातात आणि त्याला त्या ठिकाणी द्वितीय श्रेणीचे व्यवसाय असं म्हटलं जातं. येत्या लक्षात. त्यानंतर तिसरा जो उद्योग आहे त्या तिसऱ्या उद्योगाला त्या ठिकाणी तृतीय श्रेणीचे व्यवसाय किंवा तृतीय श्रेणीच्या आर्थिक क्रिया असं म्हटलं जातं. यामध्ये शिक्षण, आरोग्य, व्यापार, वाहतूक व संदेशवहन, विमा यासारख्या वेगवेगळ्या घटकांचा समावेश झालेला आपल्याला आढळतो. येते लक्षात. तर अशा प्रकारे तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये वेगवेगळ्या सेवा त्या ठिकाणी येतात. शिक्षण सेवा, आरोग्य सेवा, व्यापार सेवा किंवा व्यापार ही देखील एक त्या तृतीय श्रेणीतील व्यवसायामध्ये त्या ठिकाणी त्याचा समावेश होतो. वाहतूक सेवा असेल, संदेशवहन असेल यासारख्या वेगवेगळ्या सेवांचा समावेश या तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये झालेला आपल्याला आढळतो. येथे त्यानंतर चतुर्थक श्रेणीचे व्यवसाय जर आपण पाहिले तर हे हायली स्किल्ड त्याला म्हटलं जातं. येथे लक्षात. हायली स्किल्ड म्हणजे काय की जे लोक आपल्या ज्ञानाच्या जोरावरती काही विशिष्ट अशा प्रकारचे व्यवसाय त्या ठिकाणी स्थापन करतात. अशांना त्या ठिकाणी चतुर्थ श्रेणीच्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी त्यांचा समावेश झालेला आपल्याला आढळतो. त्याचं उत्तम उदाहरण जर आपण पाहिलं तर यामध्ये काही शास्त्रज्ञ असतील किंवा डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, CA असतील, तर हे वेगवेगळे जे आहेत की स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावरती त्या ठिकाणी त्यांचा एक वेगळा दबदबा आहे किंवा वेगळा त्या ठिकाणी व्यवसाय त्यांनी स्थापन केलेले आहेत. अशा यांचा समावेश चतुर्थक श्रेणीच्या व्यवसायामध्ये झालेला आपल्याला आढळतो. येथे लक्षात. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी हे व्यवसाय वेगवेगळे असलेले आपल्याला आढळतात. यांना इंग्लिशमध्ये वेगवेगळे कॉलर जॉब असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं. उदाहरणार्थ रेड कॉलर जॉब, प्राथमिक यामध्ये खूप जास्त कष्ट करावे लागतात. प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायामध्ये खूप जास्त कष्ट करावे लागतात म्हणून त्याला रेड कॉलर जॉब असं म्हटलं जातं. द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी येलो कॉलर जॉब असेल. तृतीय श्रेणीचे व्यवसाय जे आहेत हे पांढरपोशी आपण त्याला म्हणतो म्हणून व्हाईट कॉलर जॉब. त्यानंतर हे चांगल्या प्रकारचे म्हणजे याला गोल्ड कॉलर जॉब वगैरे अशा प्रकारची नावं त्या ठिकाणी आहेत. रेड कॉलर, येलो कॉलर, व्हाईट कॉलर, गोल्ड कॉलर. तर अशा प्रकारची नावं त्या ठिकाणी त्याला असलेली आपल्याला आढळतात आणि त्या अनुषंगाने हे व्यवसाय जे आहेत हे व्यवसाय त्या ठिकाणी अत्यंत महत्वपूर्ण त्या ठिकाणी आहेत. म्हणून आता आपण एक एक व्यवसाय त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला व्यवसाय जर आपण पाहिला तर तो आहे प्राथमिक आर्थिक क्रिया किंवा प्राथमिक व्यवसाय. याला प्रायमरी ऍक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. आता हे प्रायमरी ऍक्टिव्हिटी जर आपण पाहिलं तर प्रायमरी ऍक्टिव्हिटीचं वैशिष्ट्य या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की प्रायमरी ऍक्टिव्हिटी या संपूर्णतः निसर्गावरती अवलंबून असतात. आणि म्हणून याची व्याख्या जेव्हा आपण करतो तेव्हा व्याख्येमध्ये त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की ज्या आर्थिक क्रिया किंवा व्यवसाय निसर्गावर किंवा नैसर्गिक पर्यावरणावर अवलंबून असतात त्यांना प्राथमिक आर्थिक क्रिया असे म्हणतात. येते लक्षात. तर अशा प्रकारे जे जे व्यवसाय पूर्णतः निसर्गावरती अवलंबून असतात. शेती आपण काय करतो की जमीन आहे, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसामध्ये त्या ठिकाणी बिया पेरून देतो, बियाणं पेरून देतो, आपोआप त्या ठिकाणी ते उगतं. म्हणजे पूर्वीच्या कालखंडामध्ये. आता त्याच्यावरती तुम्ही अगदी अनेक शेतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग यामध्ये जर आपण पाहिलं तर ग्रीन हाऊस असेल, पॉली हाऊस असेल, हे अलीकडचं भाग आहे. परंतु पूर्णतः पूर्वी जर आपण पाहिलं तर काय केलं जायचं, पाऊस पडल्यानंतर जेव्हा जमीन वापसावरती येते तेव्हा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बिया पेरून देतात आणि त्या पद्धतीने ते आपोआप त्या ठिकाणी मोठे मोठे होत जातात. मोठे झाल्यानंतर त्याचं जे उत्पादन येतं ते उत्पादन त्या ठिकाणी काढलं जातं आणि ते त्या ठिकाणी अन्नधान्य म्हणून आपण वापरतो
तर अशा प्रकारे हे जे घटक आहेत की जे पूर्णतः निसर्गावरती अवलंबून आहेत त्यांना त्या ठिकाणी आर्थिक क्रिया किंवा प्राथमिक आर्थिक क्रिया असं ते म्हटलं जातं. प्राथमिक व्यवसाय मग यामध्ये कोणकोणते आहेत हे अगोदरच आपण पाहिले. वन्य पदार्थ संकलन, खाद्यान्न गोळा करणे, शेती, पशुपालन, वनोद्योग, खाणकाम, मासेमारी यासारख्या क्रियांचा समावेश झालेला आपल्याला आढळतो. या अत्यंत बेसिक आहे. मी तुम्हाला मागेही सांगितलं की या सर्वात प्रथम मानवाने केलेल्या आहेत म्हणून यांना पायाभूत आर्थिक क्रिया किंवा प्रथम प्राथमिक आर्थिक क्रिया असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि दुसरं, या व्यवसायांवरच पुढचे व्यवसाय अवलंबून असतात. येते लक्षात. प्राथमिक व्यवसायावरच द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय हा अवलंबून असल्यामुळे त्या ठिकाणी प्राथमिक व्यवसाय हे महत्वपूर्ण ठरतात. येते लक्षात. कोणतेही उद्योग जर तुम्ही पाहिले तर हे पूर्णतः प्राथमिक व्यवसायावरती अवलंबून असलेले आपल्याला आढळतात. अनेक उद्योग आहेत की जे प्राथमिक व्यवसायावरती अवलंबून असलेले आपल्याला आढळतात. त्यासाठी जो कच्चा माल लागतो तो शेतीतून किंवा प्राथमिक व्यवसायामधून आलेला आपल्याला आढळतो. आणि म्हणूनच प्राथमिक क्रिया किंवा प्राथमिक व्यवसाय हे महत्वपूर्ण त्या ठिकाणी ठरतात. प्राथमिक क्रियांचे वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर हे प्राथमिक क्रिया नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतात. विविध प्रकारचे कच्च्या मालाचे उत्पादन त्यामध्ये होते. उत्पादनामध्ये अनिश्चितता असते. जसं शेतीमध्ये अनिश्चितता आहे तशा प्रकारची अनिश्चितता यामध्ये त्या ठिकाणी असलेली आपल्याला आढळते. त्यानंतर उत्पादनाला स्थानिक बाजारपेठ उपलब्ध असते. येथे लक्षात. पूर्वी प्रत्येक गावाजवळ किंवा त्या ठिकाणी आठवडे बाजार ही संकल्पना होती किंवा आजही त्या ठिकाणी आहे आठवडे बाजार ही संकल्पना. तर या आठवडे बाजार या संकल्पनेमध्ये जे जे काही आपल्याकडे पिकते ते आपण त्या बाजारपेठेत न्यायचं आणि विकायचं अशा प्रकारची सुविधा त्या ठिकाणी होती. ज्याला ते आवश्यक होतं त्याने त्या ठिकाणी येऊन ते न्यायचं अशा प्रकारची एक संकल्पना होती. तर त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय व्यापारातही याची त्या ठिकाणी या उत्पादनाचा सहभाग असतो. अविकसित आणि विकसनशील देशामध्ये प्राथमिक आर्थिक क्रियांचं प्राबल्य असते. आता हे आपल्याला सर्वांना माहित आहे. जे जे देश आहेत जे अविकसित आणि विकसनशील आहेत अशा देशामध्ये प्राथमिक आर्थिक व्यवसाय जे आहेत ते त्या ठिकाणी असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की अमेरिकेमध्ये फक्त 3% लोक त्या ठिकाणी शेतीसारखे व्यवसाय करतात किंवा युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये 3% लोक शेतीसारखे व्यवसाय करतात. आपल्याकडे हे प्रमाण 65 ते 70% एवढं त्या ठिकाणी असलेलं आपल्याला आढळतं. याचं कारण जर आपण पाहिलं तर आपल्याकडे अजूनही शेतीवरती अवलंबून असणारे जे लोक आहेत यांची संख्या जास्त आहे. म्हणून आपल्याकडं प्राथमिक व्यवसायाचं प्राबल्य जास्त असलेलं आपल्याला आढळतं. तर अशा प्रकारे अनेक वेगवेगळे व्यवसाय किंवा प्राथमिक व्यवसायांचे हे वेगवेगळे वैशिष्ट्य त्या ठिकाणी असलेले आपल्याला आढळतात. सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे श्रमाच्या मानाने मोबदला अत्यंत कमी मिळतो. येते लक्षात. शेतीमध्ये तुम्ही पहा वर्षभर तुम्हाला त्या ठिकाणी राबावं लागतं. अनेक अगदी कांद्यासारखं पीक जर आपण घेतलं तर हे पीक त्याचं रोप किंवा त्याचे बी जर आपण पाहिलं तिथपासून जर आपण पाहिलं तर ते बी काही हजार रुपये किलो मध्ये त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. आणि म्हणून त्यानंतर त्यापासून रोप तयार करणं, त्याला किती वेळा तरी पाणी भरणं, त्याबरोबरच त्या ठिकाणी त्याची निंदणी असेल, खुरपणी असेल यासारखी वेगवेगळ्या बाबी आपल्याला कराव्या लागतात. कांदे काढण्यासाठी मजूर लावावे लागतात. त्यानंतर त्या ठिकाणी कांदे काटणे असेल किंवा पोत्यामध्ये भरणं असेल किंवा गोण्यामध्ये भरणं असेल अशा अनेक वेगवेगळ्या क्रिया आपल्याला कराव्या लागतात. आणि हे सगळं झाल्यानंतर त्या कांद्याचा दर जर कमी असेल तर मग मात्र त्याचा मोबदला जो आहे तो आपला खर्च देखील त्या ठिकाणी निघत नाही. खत टाकलेलं असतं किंवा अनेक वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असतात आणि म्हणून आपल्याला पूर्ण मोबदला देखील त्या ठिकाणी मिळत नाही. तर अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी या प्राथमिक व्यवसायामध्ये त्या ठिकाणी असतात आणि म्हणून प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात शेती हा व्यवसाय त्या ठिकाणी असलेला आपल्याला आढळतो. तर त्या ठिकाणी मोबदला जो आहे तो अत्यंत कमी त्या ठिकाणी मिळतो. त्यानंतर अनेक वेगवेगळे व्यवसाय आहेत. ते व्यवसाय कशा प्रकारचे आहेत ते आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. फळे कंदमुळे गोळा करणे एक एक व्यवसाय जो आहे तो आपण पाहणार आहोत. प्राथमिक व्यवसायामधील वेगवेगळे जे काही व्यवसाय आहेत ते सर्व व्यवसाय आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. समजलंय तुम्हाला इथपर्यंत? प्राथमिक व्यवसाय समजतायत का? हो सर. समजतायत.